मी आपला आशिष आणि आम्ही चाललोय आता वेट एन्जॉयला। तर व्हिडिओ कंटिन्यू बघा। तर कसं काय मंडळी, बघताय ना मला तुम्ही आणि बघायलाच पाहिजे कसं दिसतोय मी। आज सकाळी फक्त आंघोळ केली मी, फक्त बाकी काही केलं ना, जरा मेकअप आणि चाललोय आता सध्या डायरेक्ट वेट एन्जॉयला चाललोय जरा वॉटर पार्कला। कारण दररोजचं ऊनच असं आहे, त्यामुळे मला जरा जावा कुठेतरी बाहेर थंड थंड पाण्या पिण्यामध्ये जरा पोवायला। स्विमिंग पूलचं चाललं होतं विषय, पण म्हणलं जरा जावा वेट एन्जॉयला। सागर भाऊ म्हणला डायरेक्ट आपल्याला जायचं वेट एन्जॉयला। तर सकाळी निघलो उठून डायरेक्ट 10 वाजता। आता आम्ही चाललोय 1000 लिटरच्या पाणी। मित्रांनो कट्टर सीएसके तर बोल ना, तर ताव पाहू शकता मित्रांनो, सीएसके कट्टर समर्थक गाडी चालवत आहे। डायरेक्ट शर्ट घालून डायरेक्ट आता आम्ही वेट एन्जॉयला जाणार आहे। नमस्कार मित्रांनो, आलो आता खंडाळ्या घाटामध्ये। तर घाट पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे घाट गेला वाटतं मागा आता, नंतर मग कॅमेरा सुरू झाला। तर रोडच्या साईडला थांबलो एक हॉटेल बघून, आणि तिथं पोरांना भरपूर भूक लागली होती। तर खाल्लं, नाश्ता केला आणि थोड्याच वेळात आम्ही इमॅजिकाला पोहोचलो होतो। वेट एन्जॉयला जायचं म्हणून आम्ही आलो होतो आणि आलो डायरेक्ट इमॅजिकाला। तर पाहू शकता इमॅजिकाला आलोय आता। तर लय लांब आहे आणि डायरेक्ट इथून गाडी इथं लावून डायरेक्ट जायचं बसने। तर पुढे गेल्यानंतर काय मोबाईल काय मला यूज करता येणार नाही, कारण पाण्यावरचे जे राईड आहेत त्याच्यामध्ये गेला मोबाईलमध्ये पाणी बिणी, त्यामुळे काय मोबाईल इथं नेता येणार नाही। तर मित्रांनो अशा प्रकारे भरपूर फिरून आता आम्ही आलो इमॅजिकाला। तर पाहू शकता इमॅजिकचं गेट। तर टोल नाका लागलेला आहे आम्हाला इमॅजिकाचा आता। तर आता टोल नाका टोल भरून आता आम्ही एंट्री केली आहे। तर पाहू शकता इमॅजिकाचा आतला दृश्य। तर एंट्री केल्या आम्ही डायरेक्ट राईड सुरू केली। तर पाहू शकता आम्ही भाऊ कसला खुश आहे, एकदम कसला खुश आहे ना। तर अशा प्रकारे डायरेक्ट पहिली राईड स्टार्टअप केली आणि खूप एन्जॉय केलं। तर पाहू शकता नंतर वॉटरला पार्कला आलो, जरा थोडंसं म्हणलं स्विमिंग पूलमध्ये जरा जावा जरा। तर भरपूर एन्जॉय केलं। सागर भाऊ गाडी तर काय नुसतं नंतर दुसरी राईड गेली वॉटर पार्कला आलो। डायरेक्ट कसला स्पीडने खाली गेलो, मला वाटलं डायरेक्ट मी वर गेलो, पण तसं नाही। नंतर सागर गाडी भाऊ परत तर एवढाच आपला ब्लॉग होता। तर बाकीचा नेक्स्ट ब्लॉग पुढच्या ब्लॉगमध्ये येईल। तर पुढचा एन्जॉय केलं ते पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा।